नमस्कार मित्रांनो, तुमचा भाऊ संदीप भाऊ. आज आमचे भाऊ काका आले आहेत मला कणकवलीला घ्यायला गाडी घेऊन, आणि त्यांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. त्यांचं अनंत चतुर्थीपर्यंत आहे 10 दिवसाचा गणपती, आणि आज त्यांची 4 वाजता पूजा आहे. तरी ते मला ते आवर्जून घ्यायला आलेत. त्यांनी फोर्स केला, या आमची इथे प्रथा बघा. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की त्यांचं जागरण, भजन, मिरवणूक, गणपतीची मिरवणूक पण दाखवणार आहे. आणि आता मी कणकवलीमध्ये आमरट टेमवाडीमध्ये जाणार आहे, आणि तुम्हाला फुल एन्जॉय, भजन, रात्रीचा फुल बोलतात ना, स्वर्गापेक्षा सुंदर असा कोकण असा बघूया आपण. आणि व्हिडिओ माझा बघत राहा तुम्ही, मी दाखवत राहा. चला आता कणकवलीवरून निघालोय. आता आम्ही उसरगावला आलेलो आहे. आता उसरगाववरनं लेफ्ट आमरटला जातोय. इथे बघा चुले, किल्ला सगळं याचा तो गोव्याला डायरेक्ट काढून. आता टर्न मारलेला आपण आमरट टेमवाडी. मस्त कोकणात आल्यासारखं वाटतं, हिरवंगार, आणि ऊन असलं तरी असं गारवं जाणवतंय. मला आत्ताच सर्दी झालेली आहे. मस्त वाटते, छान आहे बघा, हिरवंगार. आपण बघूया आता पूजा 4ची आहे. पूजा झाल्यानंतर कुठे कुठे भजन होतोय, कुठे जागरण भजन होतोय, डान्स होतात, त्यांची प्रथा आपण जाणून घेऊया. बघूया कसं एक आठवणी राहतील. एक व्हिडिओ बनवला. आता मी आलोय. भाऊ का सारखे फोन करत होते, या तुम्ही या, आमचे छोटे सासरे बुवा. फुल जॉली माणूस हे बघा, जॉली माणूस आहे. आम्हाला घ्यायला आले बघा. हा बोरडवेचं मंदिर आहे. काम चालू आहे मंदिर, त्यांचं काम चालू आहे, कलरचं काम चालू आहे फक्त आता. जैन मंदिर, हे जैन मंदिर बोरडावेचा. आपल्याला सरळच जायचं, आमरडला जायचंय. पहिला बोरडावे लागतं, त्याच्यानंतर आमरड लागतं. वसरगाव, बोरडावे, आमरड. बोरडावेचे हनुमान मंदिर आहे आपलं, हे बघा. आता आपल्याला सरळच जायचंय. मस्जिद आहे, टर्न मारल्यावर मस्जिद हे बघा, मस्जिद दिसेल. तर आम्ही आमरडला, आता आम्ही थोड्याच वेळात आमरडला पोहोचू. आमरड चालू झालं हे बघा, आपले सरचं स्वागत आहे. आमरड बघा, इथे कमानी आहे, ग्रामपंचायत आमरड. हो, चला. मित्रांनो, आता आपण 5 मिनिटात आपण आमरडला पोहोचणार आहोत. आमरडमध्ये 12 वाड्या आहेत. तिथे 3 ते 4 हजार लोकांची वस्ती आहे. त्यामध्ये आपण टेमवाडीमध्ये चाललो, त्यामध्ये ती एक वाडी आहे. बघूया आपण. आता सर्व उत्सुकता झालेली आहे घरी पोहोचण्याची. बघूया आता आपण जावं लागणार. आता आपण चाललो, लाईन मारलेला आहे टेमवाडीमध्ये. बघू शकता विठोबा रखुमाई मंदिर. इथे हरिपाठ कीर्तन चालू असतं. धाकटी पंढरपूर पण बोलू शकता तुम्ही. आणि हा छोटासा टेमवाडी आहे बघा, छान. आता रोड पण छोटा आहे, 1 वे. आणि इथे असं बघण्यासारखं काय माहिती आहे, चिऱ्यांची घरं, म्हणजे मजबूत. हे बघा, लाल दगड, हे बघा, लाल दगड, चिरे, सर्व चिरे. आपल्या इथे कसं विटा आणि ब्लॉक. हे बघा, असं वाटतंय कोकणात आल्यासारखं, लाल लाल. हे बघा, सुंदर झाडे. हे बघा, इथे पण घर आहेत. आता सुधारणा झाली, आता बंगले निघालेत. आणि इथे जास्वंदाची झाडं खूप आहेत. आता जग बदललंय सर्व. आता आम्ही बाळूकांच्या घरी चाललोय. आता राईट छोटासा एक रोड आहे, आणि हा रोड भगवती मंदिरात जातो. आणि
गांगेश्वरचे बघा. हे बघा ही विहीर. कधी कधी आम्ही मे मध्ये आलो तर इथे आंघोळ्यांना येतो. विहिरीमध्ये पण आंघोळ्याला जी मजा आहे ना ती आता मुंबई ठिकाणी नाही. हे बघा फायनली आता आम्ही तो बघा घर दिसतंय आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे. काका सर्व बसलेले आहेत. हे बघा चंद्रभागा निवास. चंद्रभागा निवास पोचलेलो आहे. चला भेटूया आता आपण पूजेला. तयारी करायची आहे आता फायनली पोचलोय आणि आता आम्ही गेल्या गेल्या कपडे बिपडे बदलतो आणि पूजेची तयारी करतो. चला भेटूया आता पूजेच्या तयारी करताना. आणि मकर झालेली आहे फायनली. आणि आमची भाऊ काका आता पूजेला बसणार आहे. काकी आणि मी आणि मी व्हिडिओ काढणार आहे. काका आणि भाऊ काका पूजेला बसणार आहे. हे बघा काकींची तयारी चालू आहे आणि आता आमचे काका पण येतात आहे. हे बघा काका आता पूजेला बसणार आहे. कपडे घाला, तयारी करा. ब्राह्मणाने तुळशी सांगितलेली आहे बघा. तयारी झालेली आहे माईक बिकची. दादा बघा वाती बिती लावतोय. आता भटजी आमचे हे बघा हे बसलेत आणि मस्तपैकी असं खमंग असा स्मेल येतोय चांगला. शिरा सुरू आहे आणि आमचे भटजी साहेब बघा कसे बनवतात. ते दर याला तुम्ही असेच बनवता सर्व पूजांना? हो आम्ही पाणी आणून स्वतः पाणी आणून. हा का? विहीर जवळ असेल तर विहिरीचं हां त्याच्यामुळे पंपाचा घेतो पण आम्ही भरून घेतो. हां का? हा सगळं सोहळ आहे. हो का? राहता कुठे तुम्ही? मी राहतो कणकवली. कणकवली. छान असा आता अशाने असं वाटतंय आत्ताच खावं. आता यांची पूजा आहे बघा. काके आणि काका आले आहेत. आता सर्व तयारी झालेली आहे. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. धीराय नमः. दुर्गेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. गंगाधराय नमः. वासुदेवाय नमः. ब्रह्मचार्याय नमः. निरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. रोक्षाय नमः. त्याची आपण जेवणाची तयारी काय चालू आहे? एक नंबर जेवण बनवतात ते. एकदा त्यांच्या हाताचं नॉनव्हेज खाल्ला ना सारखे याल तुम्ही कणकवलीमध्ये. संध्याकाळी महाप्रसाद आहे. कस्तूरी तिलकंगलाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् आभाग्रे वरमौक्तिकं करोतु रेणुकरे कंकरं सपामि रक्ते माचलो. गणपतीचं स्मरण करा.
वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. आपल्या ग्रामदेवतेचं, कुलदेवतेचं, इष्टदेवतेचं स्मरण करा मनामध्ये. आपल्या आराध्य देवता, सद्गुरु देवता सगळ्यांचं स्मरण करायचं, पूर्वजांचं स्मरण करायचं. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादिग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमस्ते. मे सुफलावाप्तिर्भवेत्. जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय बालेबा श्री सिद्धिविनायक महागणपती गजानन महाराजा. त्याचप्रमाणे या हिरलोकर सावंत कुटुंबियांची कुलस्वामिनी कुलदेवता भवानी, त्याचप्रमाणे त्यांच्या समस्त कुलाचार देवता, या गावची देवता लिंगेश्वर, भगवती, गंगेश्वर आणि आसिमंत समस्त ग्रामदेवता श्री रुक्मिणी सहित पांडुरंग पंढरीनाथ महाराजा, त्याचप्रमाणे लक्ष्मी सहित सत्यनारायण महाराजा, वास्तुपुरुष देवता, आदित्य जन्मग्रह देवता, या स्थानामध्ये वास्तव्याला असलेल्या सर्वस्त क्षेत्रपालादी देवता. तर हे अनिल तुकाराम सावंत आणि समस्त कुटुंबीय मंडळी. तर महाराजा ही पूजा काय गणेशोत्सवाच्या निमित्ताने ना. तर महाराजा आज या भाद्रपद चतुर्थीचा गणेशोत्सव सुरू असताना आज या दिवशी त्यांनी ब्राह्मणांसमवेत आणि समस्त बालगोपाळ, समस्त ही हिरलोकर सावंत कुटुंबीय मंडळी आज जमून सर्वांनी या गणेशोत्सवामध्ये सत्यनारायणाचं व्रत आरंभिलेलं आहे. आणि या आरंभाच्या वेळी तुम्हा सर्व देवतांचं स्मरण करून तुम्हाला मानाप्रमाणे नारळ विडे अर्पण केलेले आहेत ते मान्य करून घ्या. सर्व देवतांनी ह्या कार्याला उपस्थित राहून हे सर्व व्रताचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडून देऊन या दाम्पत्याला उत्तम प्रकारचं वैवाहिक सुख समाधान, संतती संपत्ती यांचा लाभ करून द्या. त्याचप्रमाणे ही समस्त सावंत कुटुंबीय मंडळी या घरातील या सर्वांना उत्तम प्रकारचं आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त करून द्या. प्रत्येकाच्या मनात ज्या ज्या काही सदिच्छा असतील त्या सर्व परिपूर्ण करा. कोणाच्या मागे जर काही अरिष्ट असतील, काही पीडा, क्लेशपीडा म्हणा किंवा ग्रहबाधा, भूतबाधा, त्याचप्रमाणे पितृपीडा, सर्पपीडा काही असेल तर त्या सर्व पीडांचा आपल्या कृपादृष्टीने परिहार करा. सर्वांचे मनोरथ परिपूर्ण करा. उद्योग धंद्याच्या निमित्ताने मंडळी जेथे जेथे असतील तेथे सर्वांना सुख समाधानात ठेवा. उद्योग धंद्यामध्ये उत्तम प्रकारचं यश द्या. आर्थिक उन्नती करा. सर्वांमध्ये एकोपा ठेवा. वंशवृद्धी करा. अशी सेवा चाकरी करून घ्या आणि गुरवासर शेतीवाडी यांचा सांभाळ करून बरं करा. महाराजा मंगलम मूर्ती श्री सत्यनारायण महाराज की जय. पाणी सोडत राहा. शांतिरस्तु, पुष्टिरस्तु, तुष्टिरस्तु, वृद्धिरस्तु, अभिघ्नमस्तु, नमोस्तु. देवन्तिकाकुलजं भगवान्नाब्जये पुण्णाविरादिकरवीरसारपुष्पैः दिनभप्रभारतुलसीरवरानदेवी स्वां पूजयामि जगदीश्वरमे प्रभीर. नमो भगवते वासुदेवाय श्रीमत्सत्यनारायणाय संगाय सपरिवाराय नमः. पूजादे उद्धारो भव. नानाविध पुष्पाणि तुलसीपत्राणि दूराङ्गुरान् समर्पयामि. अद्य पूर्वोच्चरणे गुणविशेषपुष्पायां श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं पयामहेतम्. मया संकल्पोक्त व्रतस्य परमात्मने नमः.
संपन्न झाली आहे सत्यनारायणची गणपतीसाठी ठेवलेली, बघू शकता या. आता हा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या आणि पाहुणे पण आता थोड्या वेळाने येणार आहे, तुम्हाला दाखवतो. माझा फोटो याच्या तू माहिती आहे स्वामी पंढरपूरचे विठुराज माई, शिर्डीत साई, दौलतीत माई आणि अनेक सावंतांचे नाव येते आदित्यने आईचे आई. हा मस्त. आता काका चला नाव घ्या, या लवकर बाप्पा बघता, लवकर लवकर व्हिडिओ चालू आहे. हा घ्या लवकर, घ्या लवकर, थोडा घ्या, काय मेथी बी काय पण चालेल, घ्या लवकर, व्हिडिओ चाललाय. चला स्टार्ट. हा मस्त मस्त. चला कसं वाटली पूजा करून, तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही मला बोललात म्हणून मी आलो. आम्ही तुमच्यासाठी आलो. आता आमच्या काकाची पूजा होती, सत्यनारायणची ठेवली, गणपती बाप्पा बसले त्या निमित्ताने सत्यनारायणची पूजा ठेवली होती. मी आलो आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला लाईक सबस्क्राईब करा. पार्ट 2 आणि विसर्जन पण मी दाखवणार आहे. आंबेडमध्ये कणकवलीमध्ये आलो, कणकवलीमध्ये आंबेड या वाडीमध्ये मी आलेलो आहे. छान असा त्यांची परंपरा आहे, भजन होतात, ते भजन पण दाखवणार आहे आणि तुम्ही एन्जॉय करणार. बोलतात ना कोकणासारखं स्वर्ग. चला दाखव. आता जो तो पाहुणे येतात ते पाया पडतात, ते पाया पडतात ते. आणि हे लोक तुम्ही काय करताय? बघा खूप गर्दी आहे. आता भजनवाले आले, ते जेवणाची सोय केलेली आहे बिपिन दादा यांनी. आता पत्रवाळ्याची तयारी. हे बघा प्लेट नाश्ताचा, नाश्ता देत आहेत भाऊ काका. भजनासाठी आलेले आहेत सगळे, बघू शकता भजन मंडळी. चला बघू, भजन झाल्यावर आपण महाप्रसादाचा पण लाभ घेणार आहे. बघूया.
संगे घेऊनी सरस्वती मूषक हंस वाहने दोन्ही यावे दाम्पत्य मिळोनी मिळोनी उभे रहा पाठीमागे मनाची रंग उद्गल म्हणे धुंडी रागा चालू आहे, खूप गर्दी आहे घरात. दाखवत आहे तुम्हाला.
या चतुर्थी सणाला सारा कोकण सजला, कोकण सजला, गणपती आले घरोघरा.
वाटतंय कोकणात येऊन आमरेडमध्ये भजन झालेलं आहे. छान वाटतंय. नितीन दादांनी पण मस्त नाल वाजवलेली आहे. खूप छान प्रसन्न झालंय. वातावरण मंगलमय झालेलं आहे. मंगलमय दंगल झाले. कसे असते कसे असतात. आता मग महाप्रसादाचा लाभ घेऊ. चला दादा. मित्रांनो आता तुम्ही बघितलं असं की भजन झालेलं आहे आणि भजन मंडळी आपला प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेत आहे आणि आता सर्व पूजा झालेली आहे. आता मी हा पहिला पाठ करतो आणि इथेच माझा व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि मी विसर्जनाला कणकवलीच्या आंबरड या गावात मी आलेलो आहे माझ्या सासरवाडीमध्ये आणि मी विसर्जनाचाही व्हिडिओ बनवणार आहे. पार्ट 2 तुम्ही नक्की आवर्जून बघा. फुल धमाल येते कोकणात. एकदा कोकणात येऊन बघा.